पिरियड्समध्ये आपण खूप सांभाळून असतो का, कारण लिकेज होऊ शकतो. बरोबर आहे. तेच आपण बघून जातो की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली, बरोबर आहे. या 5 दिवसामध्ये ते खेळू शकतात का, जाऊ शकतात का? स्पोर्ट्स असेल तर त्यांना ते शाळेतच जाणार नाही, किंवा पिरियड्स आल्यानंतर शेवटच्या बाकावरती डोकं खाली करून रडत बसावं लागतं. ते होण्याची कारणं काय, किंवा याच्यातून आपल्याला काय काय होतं त्याबद्दल मी बोलणार आहे. आता आपण याचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजपर्यंत आपण लिपस्टिक जरी घ्यायची झाली तरी तिची 50 शेड इथं लावतो आणि चेक करतो, पण हा पॅड आणायचा असेल तर आपण बघतो का त्याच्यावरती काय आहे. कागदात रॅप केलेलं असतं, घरी आणल्यावर कळतं अरे यांनी विसर दिलं, मला स्टेपरी हवं होतं, पण चेंज करायला तरी जातो का आपण? जाऊ दे, दिले ते आपण वापरतो. बरोबर आहे की नाही? सो याच्यात काय आहे त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. हा या पॅडचा पहिला लेअर आहे. काय पदार्थ असेल मला सांगा. प्लास्टिक. सगळ्यांनी बघा आणि बाजूला पण काय सगळ्यांनी सांगा हे काय आहे, काय वाटतं? प्लास्टिक प्लास्टिक आहे. प्लास्टिक मध्ये पण प्लास्टिकचे पण लय भाव आहेत. माणसामध्ये एवढ्या जातात तशा प्लास्टिकच्या पण जातात. काय वाटतंय काय आहे ते? हा काय पदार्थ असेल? हे मी बनवत नाही. मी हे बनवतो. बॅग आहे. बरोबर आहे. पोस्टमॉर्टम